नमस्कार, वेलकम बॅक टू फूड सर्फर्स. मी नुपूर आणि आय वेलकम यू टू आपला यूट्यूब चॅनल फूड सर्फर्स नुपूर सुमुख. तर आज आहे गोकर्णमधला दिवस 3रा आणि आम्ही आता इथून चेकआउट करून निघालेलो आहोत गोकर्ण महाबळेश्वर मंदिराच्या इकडे. तर तुम्हाला सुद्धा जितकं व्हिडिओ शूटिंग फोटोग्राफी अलाउड असेल तिथपर्यंत दर्शन नक्कीच देऊ. सेट कॅफे पासून जिथे आम्ही राहतोय तिथपासून हे मंदिर आहे फक्त 2.5 किलोमीटर, साधारण 10 मिनिटाचं अंतर आहे. इथे आहे पार्किंग पूर्ण. इथे समुद्र आहे, इथे समुद्राला लगतच पार्किंग आहे. 30 रुपये पार्किंग फी आहे आणि इथे टॉयलेट अँड बाथ दोन्ही अवेलेबल आहे जे तुम्ही पे करून यूज करू शकता. आणि लोक बरीच आय थिंक ओव्हरनाईट जर्नी करून इथे येत आहेत आणि इथे आंघोळी करतायत, वॉशरूम यूज करतात आणि मग डायरेक्ट देवाचं दर्शन घेऊन पुढे जात आहेत. आणि इथे लुंग्यांची वगैरे दुकानं आहेत. लुंगी इथे कंपल्सरी आहे पुरुषांना, त्यामुळे लुंगी तुम्ही इथून घेऊ शकता. 50 रुपयाला लुंगी अवेलेबल. छान मस्त आपल्याला इथे जायचं. साडी किंवा आपलं सलवार कमीज अलाउड आहे आणि पुरुषांना फक्त लुंगी आणि वरती उघडं तुम्ही गमछा घेऊ शकता वरती, नाहीतर मग मेन शर्टलेस तुम्हाला घ्यावं लागतं तिथे. आणि लुंगी इज कंपल्सरी. दुकान आहे जिथे अगदी 50 रुपीजला तुम्हाला लुंग्या मिळतात, पण त्या एकदमच साईजमध्ये पण छोट्या असतात आणि कॉटन वगैरे नसतं त्याच्यात. तुम्ही कॉटनची घेतली तर 150-200 रुपयापर्यंत चांगली लुंगी मिळते. जिस्त अशी कारण आता उंची आहे ज्यांना त्यांना बसत नाही त्यानुसार तुम्ही घेऊ शकता. आता या देवळाची थोडक्यात माहिती देते. गोकर्ण महाबलेश्वर मंदिर हे एक हिंदू धार्मिक तीर्थस्थळ आहे. उत्तर कर्नाटकाच्या गोकर्णमध्ये गोकर्ण समुद्राच्या तटासमोरच हे मंदिर आहे. कर्नाटक राज्यातील 7 मुख्य मोक्षस्थळांपैकी एक मुख्य मोक्षस्थान म्हणजे गोकर्ण महाबलेश्वर मंदिर. गुरुचरित्रामध्ये श्रीपाद श्री वल्लभ या ठिकाणी 3 वर्ष राहिल्याचा उल्लेख आहे. हे अतिशय पुरातन प्रासादिक आत्मलिंग आहे. या तीर्थक्षेत्राच्या केवळ दर्शनाने अनेक जन्मांची पापे नाश पावतात असं क्षेत्र महात्म्यात उल्लेख आहे. हे शिवलिंग स्वयंभू आहे. रावणाने घोर तपश्चर्या करून जे शिवलिंग मिळवले त्याची स्थापना श्री गणेशाने ह्या क्षेत्री केली आणि म्हणूनच या मंदिराच्या मागे एक गणेश मंदिर सुद्धा पाहायला मिळते. या मंदिराच्या इतिहासाबद्दल अजून जाणून घेण्यासाठी मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर क्लिक करून तुम्ही अधिक माहिती वाचू शकता. मंदिर परिसरामध्ये भरपूर स्टॉल्स पाहायला मिळतात. मसाले, ड्रायफ्रूट्स, कपडे इत्यादी इथे तुम्हाला उपलब्ध आहे. त्यासोबतच इथे अनेक आदिवासी स्त्रिया फूल विक्रेत्या म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. आम्ही सुद्धा अशाच एका आदिवासी स्त्रीकडून फुलपुडी घेतली. फुलांचे भाव मात्र प्रत्येकजण वेगवेगळे सांगत होतं. कोणी 20, कोणी 30, कोणी 40. पण फुलं फ्रेश आहेत का इतकंच पाहून जे काय मागतील ते पैसे देऊन तुम्ही फुलपुडी खरेदी करू शकता. 8 वाजता पण गर्दी किती आहे बघा इकडे. त्यामुळे लवकरच इकडे दर्शनासाठी अगदी सकाळी लवकर या तर गर्दी कमी मिळेल तुम्हाला. दुसरी ड्रेस कोडची गोष्ट म्हणजे ट्राउझर्स आणि बनियन किंवा आतमध्ये घातलेले गंजी हे सुद्धा देवळाच्या आतमध्ये घालू देत नाहीत सिक्युरिटीतली लोक. सिक्युरिटी अतिशय स्ट्रिक्ट आहेत. ह्या व्हिडिओमध्ये जितकी माणसं तुम्हाला पुरुष शर्ट वगैरे घातलेले दिसत आहेत ते कोणालाही आत शर्ट काढल्याशिवाय सोडत नव्हते. खूप सुंदर फुलं मिळत आहेत इथे. ह्यांच्याकडे तुम्ही घेऊ शकता असं. आणि आता गर्दी आहे बऱ्यापैकी दर्शनासाठी, तर त्या लाईनमध्ये उभं राहावं लागणार आहे असं दिसतंय. बघूया आता कसं आहे. आणि बस त्या क्लिप पुढे आतला व्हिडिओ घेता आलेला नाही. हे आहे एक्झिटचं दार आणि इथून आम्ही आत्ता जस्ट दर्शन घेऊन बाहेर आलेलो आहोत.
दर्शन झालं आम्हाला आणि एक 100 मीटर 50 ते 100 मीटर पावलं पुढे घेऊन गणपतीचं देऊळ आहे इथे, तिथे आता आपण चाललो आहे. हे इथे म्हणजे हे आहे गोकर्ण महाबळेश्वर मंदिर आणि इथूनच समोर हे गणपतीचं मंदिर आहे. आता आपण तिथे चाललो आहे. एकदा चप्पल काढली की तुम्ही तिथल्या तिथे दोन्हीचं दर्शन घेतलं तरीसुद्धा होऊ शकतं. पण खूप सुंदर शंकराची पिंड आहे बाहेरच आणि हे आहे महागणपती मंदिर. देवळातली दर्शनं झालेली आहेत आणि आय वुड से की नक्कीच ह्या देवळांना व्हिजिट करा. खूप सुंदर देवळं आहेत आणि गणपती मंदिर तर इतकं सुंदर आहे. अशी मूर्ती गणपतीची तुम्ही कुठेच पाहिली नसेल. आमची सगळ्यात आवडती गोष्ट धूप, त्यामुळे इथे धूप घ्यायला आम्ही आलो आहे. स्पायसेस पण आहेत, पायनॅपल, ड्राईड मँगो, असं बरंच काय काय ड्राय फ्रूट्स आणि ड्राय स्पायसेस सोबत बरंच काय काय आहे इकडे. तर तुम्ही अशा दुकानांमध्ये व्हिजिट करून घेऊ शकता सामान. आम्ही सुद्धा काय काही शॉपिंग इथे केलेलं आहे. ह्या देवदर्शनानंतर आम्ही घरी जायला निघणार होतो, अर्थात पुण्याला जायला निघणार होतो. त्यामुळे आम्ही आमची बरीचशी खरेदी इथून केली. इथे चहा, खडे मसाले, ड्राय फ्रूट्स ह्याची भरपूर व्हरायटी आहे. रेट्समध्ये असं काहीही कमी वाटलं नाही मला. बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहेत ही दुकानं, त्यामुळे तुम्हाला हवं तर इथे शॉपिंग करू शकता. आणि इथे हे प्रसादालय आहे, इथे भक्तांना प्रसाद दिला जातो. आणि ह्या अन्नछत्रामध्ये महाप्रसाद दुपारी 12 ते 2 आणि रात्री 7:30 ते 8:30 ह्या वेळेत दिला जातो. काय घेतलंस आवडीने तू? सांग आधी, ते इथे बघून सांग. धूप, ड्रायफ्रुट्स आणि धूप, मँगो धूप, रोज धूप, तुळस धूप, जॅस्मिन धूप. आता आम्ही निघालेलो आहोत इथून आणि आता ब्रेकफास्ट करून मग गोकर्णातून निघणार. बिफोर वी लिव्ह मला एक छोटंसं मेन्शन करायचं ते हे स्टॉल्स. तर इथे मध्ये मध्ये हे जे बीड्सचे आणि क्रिस्टलच्या माळांचे ब्रेसलेट्सचे स्टॉल्स आहेत. तर ह्या स्टॉलवर मला खूप छान ब्रेसलेट्स मिळाली, जी मी माझ्या इथे आल्यावर मैत्रिणींना वगैरे आणि फॅमिली मेंबर्सला देण्यासाठी घेतली होती इकडनं. तर ही अगदी गोव्याला जशी आपल्याला मिळतात ना तशीच ब्रेसलेट्स आणि माळा इथे अवेलेबल आहेत. समुद्राच्या तटापाशीच हे पार्किंग आहे आणि तिथेच हा माळांचा बीड्सचा स्टॉल मला मिळाला होता. देवळांमध्ये छान दर्शन झालेलं आहे. आम्ही 8 वाजता ह्या परिसरात आलो होतो, आता 9:45 झालेले आहेत. 8 नाही, आपण 7:15 आलो. आम्ही अराउंड 8:20 इथे आलो होतो. आम्हाला एक 40 मिनिटं लागली गोकर्ण महाबळेश्वर मंदिरामध्ये दर्शन घ्यायला, कारण आज गर्दी कमी होती म्हणून लोक म्हणतात एवढं अर्धा तासात 40 मिनिटात दर्शन, नाही तर खूप वेळ लाईनीत उभं राहावं लागतं. त्यामुळे तुम्ही इथे आलात तर अगदी प्रायोरिटी द्या सकाळी लवकरात लवकर येऊन दर्शन घेण्याची. सकाळी 6 वाजता हे देऊळ सुरू होतं, म्हणजे 6 वाजता दार उघडलं जातं मंदिराचं दर्शनासाठी आणि 12:30 वाजेपर्यंत देऊळ ओपन असतं. त्यानंतर इथे भोजन प्रसाद म्हणजे जे प्रसादालय आहे तिथे जेवणाचा प्रसाद सुद्धा भक्तांसाठी अवेलेबल आहे. तर 12:30ला हे देऊळ बंद होऊन पुन्हा संध्याकाळी 5 वाजता दर्शनासाठी उघडण्यात येतं. महाबळेश्वर गोकर्णाचं दर्शन घेतल्यानंतर इथेच असलेल्या गणपती मंदिरात तुम्ही जाऊन या. इकडची महागणपती मंदिर जे मुख्य गोकर्ण मंदिराच्या मागच्या अगदी एक 50-100 पावलं दूर आहे आणि तिथे तुम्हाला जी गणपतीची मूर्ती आहे ती काळ्या दगडातली मूर्ती आहे आणि ती मूर्ती काळ्या दगडातली आहे आणि उभा गणपती आहे, हा बसलेला गणपती नाहीये आणि खूप क्यूट मूर्ती आहे ती. तर नक्की जरूर दर्शन घ्या ह्या गणपतीचं. सो दॅट्स इट गाईज. हा होता आपला एक शॉर्ट अँड स्वीट व्हिडिओ गोकर्ण महाबलेश्वर मंदिराची संपूर्ण माहिती देणारा. कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा आणि आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनल जर अजूनही सबस्क्राईब केलेला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. तुमचा सपोर्ट असाच राहू दे. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. सी यू सून इन अवर नेक्स्ट.